राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, येणारे 1 सप्टेंबर 2026 पासून राज्यातील जे पुरुष एसटीने प्रवास करत असतील त्या सर्व पुरुषांना आता हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। म्हणजेच राज्यातील जेवढ्या पण काही महिला जशा हाफ तिकिटावरती प्रवास करत आहेत त्याच पद्धतीने राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना आता एसटीच्या भाड्यामध्ये निम्म्यामध्ये सवलत आता दिली जाणार आहे। तशा प्रकारची माहिती आणि तशा प्रकारचा GR म्हणजेच शासन निर्णय आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असला आणि तुम्ही सुद्धा एसटीने प्रवास करत असला तर तुम्हाला सुद्धा 1 सप्टेंबर 2026 पासून एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। परंतु राज्यातील सरसकट सर्वच प्रवाशांना, सर्वच नागरिकांना, सर्वच पुरुषांना या ठिकाणी हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार नाही, कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून हाफ तिकिटासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला एसटी मध्ये हाफ तिकिटावरती सवलत मिळणार आहे। परंतु हाफ तिकिटाचा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पुरुषांना आता एक अर्ज करावा लागणार आहे। जर तुम्ही तो अर्ज भरून दिला तरच तुम्हाला हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा जर तुम्ही अर्ज नाही केला तर तुम्हाला या हाफ तिकीट योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। तर आता आपण या ठिकाणी पाहून घेऊयात की अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, याचेच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे वेळ न घालवता आता तुम्ही सविस्तर पद्धतीने हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। आता बघा पुरुषांनो, या ठिकाणी आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या हाफ तिकीट योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे वेळ न घालवता तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। तर बघा, विचार करायला गेला तर राज्यातील पुरुष म्हणत होते की राज्यातील जेवढ्या पण काही योजना आहेत तेवढ्या सर्व योजना राज्यातील महिलांना सुरू करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच विचार करायला गेला तर सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल, राज्यातील महिलांसाठी हाफ तिकीट योजना असेल, राज्यातील महिलांसाठी शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी योजना असेल, तर अशा प्रकारच्या योजना राज्यातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेल्या होत्या। परंतु राज्यातील पुरुषांसाठी या अगोदर सरकारने अशा प्रकारच्या योजना सुरू केलेल्या नव्हत्या। त्यामुळे राज्यातील पुरुष वर्ग सरकारवरती नाराज झालेला होता। राज्यातील भरपूर पुरुष म्हणत होते की आम्ही या सरकारला मतदान करणार नाही, कारण आम्ही या अगोदर सुद्धा या सरकारला मतदान केलेलं आहे, तरी पण या सरकारने आम्हाला कोणती योजना सुरू केलेली नाही। तर अशा प्रकारचे पुरुष बोलत होते। तशा प्रकारे सरकारला पत्र सुद्धा पाठवत होते। तशा प्रकारची माहिती आता फडणवीस साहेबांना मिळालेली होती। त्यामुळे फडणवीस साहेबांनी विचार करून आज मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना आता हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। बघा पुरुषांना, 1 सप्टेंबर पासून तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला 1 सप्टेंबर पासून हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही कोणकोणते कागदपत्रे काढून ठेवायचे आहेत, अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याचीच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। आता बघा पुरुषांना, सर्वात अगोदर आपण पात्रता पाहून घेऊयात, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकार कोणती जरी योजना सुरू केली तरी पण त्या योजनेमध्ये सरकार पात्रता लावत असतं। त्याच पद्धतीने आता सरकारने पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। मग कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत याचीच माहिती आता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। तुम्ही सुद्धा या पात्रता सविस्तर पद्धतीने पाहणं आता गरजेचं आहे। परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की जर पुरुषांना सुद्धा हाफ तिकिटावरती प्रवास दिला तर या ठिकाणी सरकार तोट्यामध्ये जाईल आणि महामंडळ म्हणजेच एसटी डेपो सुद्धा तोट्यामध्ये जाईल, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार झालेले असतील। अशा प्रकारचे
प्रकारचे प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा झालेले होते आणि त्यांनी सरकारवरती टीका केलेली होते। सरकार या ठिकाणी हे जे पण काय हाफ तिकीट योजना सुरू करत आहे पुरुषांसाठी, तर ते जास्त काळ काय टिकणार नाही, ती लवकर बंद पडेल, सरकार तोट्यामध्ये जाईल, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे राहणार नाही। तर अशा प्रकारची माहिती विरोधी पक्षांनी या ठिकाणी विधान भवनामध्ये संसद भवनामध्ये दिलेली होती। त्यावरती फडणवीस साहेबांनी उत्तर दिलेलं आहे। बघा, फडणवीस साहेब स्पष्टपणे म्हटले आहेत की या ठिकाणी बघा, या ठिकाणी फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत, तर या ठिकाणी आम्ही बघा राज्यातील महिलांना हाफ तिकीट योजना सुरू केलेले होते। तर या ठिकाणी हाफ तिकीट योजना सुरू केल्यामुळे झालं काय, तर बघा एसटी महामंडळ तोट्यामध्ये जाण्याऐवजी एसटी महामंडळ फायद्यामध्ये आलेलं आहे। आता बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की एसटी महामंडळ कसं काय नफ्यामध्ये आलेलं आहे, तर बघा मित्रांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अगोदर या ठिकाणी महिलांना एसटी मध्ये फुल तिकीट होता, त्यामुळे महिला एसटीने प्रवास करणं या ठिकाणी टाळत असत, त्यामुळे महिला एसटीने प्रवास सुद्धा करत नव्हत्या। परंतु सरकारने ज्या वेळेस पासून हाफ तिकीट योजना महिलांसाठी सुरू केलेली होती, त्यावेळेस पासून राज्यातील भरपूर महिलांनी एसटीचा या ठिकाणी उपभोग घेतलेला आहे, भरपूर महिलांनी एसटीने प्रवास केलेला आहे। त्यामुळे झालं काय, तर बघा अगोदर होत काय होता, तर एसटी तर आपापल्या मार्गाने चालत होते आणि तिचं काय जेवढं डिझेल जायचं आहे तर ते डिझेल सुद्धा जात होतं, परंतु सरकार या आणि महामंडळ काय नफ्यामध्ये येत नव्हता। परंतु सरकारने हाफ तिकीट योजना महिलांसाठी सुरू केले, त्यावेळेस झालं काय, तर महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला, भरपूर महिला प्रवास करू लागल्या, रक्षाबंधनला माहेरी जा, यासोबतच विविध काही कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमाला सुद्धा माहेरी जा। तर अशा प्रकारचे महिलांनी भरपूर एसटीने प्रवास केला, त्यामुळे एसटी महामंडळ नफ्यामध्ये गेलेलं आहे। आणि आता झालेलं काय आहे, तर बघा तुम्हाला आकडेवारीनुसार सुद्धा माहिती देतो। बघा, प्रत्येक वर्षी एसटी महामंडळ एक कोटीच्या आसपास जायचा, परंतु मागच्या 2 वर्षांमध्ये ज्यावेळेस पासून महिलांना हाफ तिकीट योजना सुरू केली, त्यावेळेस पासून एसटी महामंडळाच्या नफ्यामध्ये 15% वाढ, म्हणजेच एसटी महामंडळाचा मागच्या वर्षीचा नफा हा 15 लाखांनी वाढलेला आहे। त्याच पद्धतीने आता सरकारने विचार करून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की जर पुरुषांना सुद्धा एसटी मध्ये हाफ तिकीट योजना सुरू केली तर पुरुष सुद्धा एसटीने प्रवास करतील आणि होईल काय, तर बघा एसटी महामंडळाचा नफा या ठिकाणी अगोदरपेक्षा आता जास्त वाढेल, अशा प्रकारे सरकारला सुद्धा कळलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी नागरिकांनो, जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्याला सुद्धा एसटीने प्रवास आता करता आला पाहिजे आणि तो प्रवास हाफ तिकिटावरती करता आला पाहिजे, तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करण्यात आला तर तुमच्या पैशांची बचत होईल आणि तुम्हाला इकडे तिकडे कुठेही आता जाता येणार आहे। तर एकंदरीत पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तर याची तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे, त्यामुळे या ठिकाणी हा व्हिडिओ सविस्तर पहा। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय, क्रांतिकारक निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजेच तुम्हाला आता दिलासा दिला जात आहे। राज्यातील पुरुष वर्ग सरकारवरती नाराज होता, राज्यातील पुरुष सरकारला म्हणत होते की तुम्ही सर्व योजना फक्त राज्यातील महिलांना देता, राज्यातील पुरुषांना तुम्ही कोणती योजना का देत नाही, पुरुष सुद्धा तुम्हाला महिलांप्रमाणे मतदान करतात परंतु तुम्ही पुरुषांना कोणताही लाभ देत नाही, तर अशा प्रकारचे पुरुष म्हणत होते। त्यामुळे सरकारने आता क्रांतिकारक निर्णय राज्यातील पुरुषांसाठी घेतलेला आहे। राज्यातील सर्व पुरुषांच्या आता लॉटरी लागत आहे, राज्यातील सर्व पुरुषांना आता एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। जर तुम्हाला एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करायचा असेल तर तुम्ही काय केले पाहिजे याविषयी सुद्धा तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा पुरुषांनो, या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर याची तुम्हाला आता संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। तर बघा, सर्वात अगोदर कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला आता लागणार आहेत, तर बघा पहिलं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, दुसरं कागदपत्र तुमच्याकडे पॅन कार्ड असायला पाहिजे, तिसरं कागदपत्र तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे। यासोबत अजून काही महत्त्वाची कागदपत्र आहेत तर ती कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजे। जर तुमच्याकडे अशी कागदपत्रे असतील तरच तुम्हाला एसटी मध्ये हाफ तिकीट योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये आता घेता येणार आहे। तर आता आपण
वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा लाभ देण्यात येत आहे, तर या जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने आता तुम्हाला वाचून दाखवत आहे, त्यामुळे सविस्तर पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही आता पाहायचा आहे। आता बघा पुरुषांनो, हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ती कागदपत्रे सांगितलेली आहेत। आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि कधीपर्यंत करायचा आहे याची आता तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे, तर ती माहिती सुद्धा तुम्ही सविस्तर पद्धतीने ऐकणं गरजेचं आहे, अन्यथा राज्यातील सर्व पुरुष या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेतील, परंतु तुम्हाला फक्त या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला हाफ तिकीट योजनेचा लाभ घेता आला पाहिजे, तर पुरुषांनो या ठिकाणी हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। बघा 1 सप्टेंबर आता जवळ आलेला आहे, 1 सप्टेंबर पासून तुम्हाला लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही हा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। थोडेच अर्ज शिल्लक राहिलेले आहेत, राज्यातील भरपूर पुरुषांनी अर्ज केलेले आहेत। जर तुम्ही अद्याप अर्ज केलेला नसेल तर तुम्ही तात्काळ अर्ज करायचा आहे। जर तुम्ही तात्काळ अर्ज केला तर तुम्हाला तात्काळ या ठिकाणी एसटी मध्ये हाफ तिकीट योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या ठिकाणी अर्ज करण्यापासून ते संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला आता सांगत आहे। आता बघा पुरुषांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे, म्हणजेच भारतीय जनता पार्टी, तर या पार्टीचं सरकार आहे। तर या सरकारच्या माध्यमातून हा क्रांतिकारक निर्णय आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पुरुषांना, जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला सुद्धा एसटीने हाफ तिकिटावरती प्रवास करायचा असेल तर तुम्हाला हा प्रवास आता करता येणार आहे। मग हा प्रवास कसा करता येणार आहे त्याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द 100% पाळत असतात। म्हणजे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून हा क्रांतिकारक निर्णय आता घेण्यात आलेला आहे आणि तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर आता आपण वेळ न घालवता अर्ज कसा करायचा आहे त्याचीच माहिती तुम्हाला देत आहे। बघा, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एसटीचा डेपो असतो, त्या डेपोमध्ये न जाता तुम्हाला घर बसल्या सुद्धा अर्ज करता येणार आहे। आणि जर तुम्हाला घर बसल्या अर्ज करायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी कुठे जाऊन सुद्धा अर्ज करू शकता। मग हा अर्ज कसा करायचा आहे, कधीपासून करायचा आहे, कधीपासून तुम्हाला एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा पुरुषांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर बघा पुरुषांनो, महिलांप्रमाणे आता तुमची सुद्धा या ठिकाणी लॉटरी लागणार आहे। महिलांप्रमाणे तुम्हाला सुद्धा एसटीच्या भाड्यामध्ये आता सवलत मिळणार आहे। एसटीचं भाडं आता तुम्हाला निम्म द्यावं लागणार आहे। जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सध्याच्या स्थितीला NCMC हा कार्ड काढून ठेवायचा आहे, तुमचे आधार कार्ड अपडेट करून ठेवायचं आहे। यासोबत आधार कार्डची KYC पूर्ण करा, आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करा। अशा प्रकारची जी काय आपली रेग्युलर कामे असतात तर ती कामे करून ठेवा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या एसटीने तुम्ही प्रवास करता त्या एसटीचं तिकीट तुम्ही जपून ठेवायचं आहे, कारण तुम्ही जर प्रवास करत नसाल तर तुम्हाला हा अर्ज सुद्धा करता येणार नाही। तुम्ही एकदा तरी एसटी मधून प्रवास केलेला असायला पाहिजे। जर तुम्ही एसटी मधून प्रवासच केलेला नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। तर एकंदरीत आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण वेळ न घालवता या हाफ तिकीट योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे याची तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा पुरुषांना, महिलांना ज्या पद्धतीने सरकारने हाफ तिकीट योजना सुरू केलेली आहे त्याच पद्धतीने पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ आता देण्यात येणार आहे। मग हा लाभ कसा दिला जाणार आहे त्याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा, महिलांप्रमाणे सुद्धा पुरुषांची लॉटरी लावली जाणार आहे। सर्व पुरुषांना दिलासा देऊन महिलांप्रमाणे आता पुरुषांना सुद्धा या हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार आहे। मग हा लाभ लवकरच मिळणार आहे। तुम्ही सध्याच्या स्थितीला तुमची महत्त्वाची कामे करून ठेवा। शासन निर्णय काढला की लगेच तुम्हाला महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तोपर्यंत चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे पण काही तुमचे मित्र पुरुष एसटीने प्रवास करत असतील त्यांना